खेड तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी हा प्रामुख्याने भात शेतीवर अवलंबून आहे। या सर्व भागात धूळ वाफेवर पेरणी केली जाते, परंतु या अवकाळी पावसाने पेरण्या होतात की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झालाय। या अवकाळी पावसाने औंढे येथे अनेक शेतकऱ्यांचे घरांचे, गोठ्यांचे, जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामध्ये गणेश किसन शिंदे यांचा बैल मृत्युमुखी पडलाय, तर भिकाजी कांबळे यांच्या गोठ्यावरती झाड पडून मोठे नुकसान झाले। पोपट विष्णू शिंदे, गोविंद पांडुरंग शिंदे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे। महसूल विभागाने या भागात पंचनामे सुरू केले आहेत। अवकाळी पावसामुळे औंढे गावामध्ये मुक्काम औंढे तालुका खेड जिल्हा पुणे या गावामध्ये अवकाळी पावसामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी किसन शंकर शिंदे या शेतकऱ्याचा शेतीच्या मशागतीच्या वेळी या ठिकाणी त्यांचा बैल दगावल्यामुळं त्यांना हातूनच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्यांना त्वरित प्रशासनाने मदत मिळावी ही आमच्या ग्रामस्थांच्या व त्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती। या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी नामदेव चेअरमन शिंदे यांनी खूप असं मोठं प्रयत्न केलेले आहे। त्यांनी पोलीस पाटील सरपंचांना त्वरित माहिती दिल्यामुळं या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलून या ठिकाणी पंचनामा करून आणि महसूल अधिकारी तलाठी मॅडम कोतवाल, वसंत काळडोके, पोलीस पाटील विलास बारगू शिंदे आणि मी स्वतः सरपंच या ठिकाणी उपस्थित या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामा करून या ठिकाणी प्रशासनाकडे प्रकरण दाखल केले जाईल असं महसूल अधिकारी यांनी सांगितलं। तत्पूर्वी त्याच घटनेप्रसंगी या ठिकाणी गावातील शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। कोणाचे बांध फुटलेलं आहे, तर कोणाच्या घराच्या भिंतीचे छेद आणि झाडे पडून जनावरांच्या गोठ्यावरती या ठिकाणी भिकाजी दादा कांबळे